नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। निवडणुकीसाठी पुन्हा मुदतवाढ देणार नसल्याचं न्यायालयानं केलं स्पष्ट। इचलकरंजी पाणी प्रश्नावर महिनाभरात निर्णय घ्या, अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इचलकरंजी नागरिक मंचचा इशारा। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची करण्यात येणार स्वच्छता। स्वच्छतेच्या कामामुळे देवीचं दर्शन दिवसभर राहणार बंद, भाविकांना उत्सव मूर्तीचं घेता येणार दर्शन। मुरगुडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, महिन्याभरात चौथ्यांदा चोरी, चोरट्यांकडून बंद घरांना केलं जातंय लक्ष, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आणि जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेच्या याचिकेवर उद्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार सुनावणी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बातमीनं। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता। त्यावर आज सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे आयोगाला आता 31 जानेवारी पूर्वी सर्व निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीवेळी ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। तसंच जर ते शक्य नसेल तर वेळ वाढवून देण्यासाठी आमच्याकडे यावं लागेल असं सांगितलं होतं। त्यादृष्टीनं निवडणूक आयोग कामाला लागलं होतं। अनेक महापालिकांमधील प्रभाग रचना जारी करण्यात आली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। मात्र आता आयोगानं विविध कामांची जंत्री वाचून दाखवत यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं आयोगाला शक्य नाही। आगामी 3 महिने हे उत्सवाचे आहेत। नवरात्र, दसरा, त्यानंतर दिवाळी आहे। प्रभागांची रचना अंतिम होण्याची सुनावणी सुरू आहे। मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे, त्यालाही वेळ लागणार आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना जानेवारी महिना अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती एका अर्जाद्वारे राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे। याचिकेवर आज सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं आयोगाला मुदतवाढ देत 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले। तसंच आयोगानं त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, कामाचे टप्पे कसे असतील याबाबत न्यायालयानं आयोगाला वेळापत्रक दिलंय। मागील सुनावणीवेळी 4 महिन्यात निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचं दिसत असल्याची टिप्पणी देखील न्यायालयानं यावेळी केली आहे। इचलकरंजीचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय। पाणी टंचाईच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यास प्रशासनासह शासनही टाळाटाळ करत असल्याचा आरोप इचलकरंजी नागरिक मंचानं केलाय। पाणी प्रश्नावर महिनाभरात निर्णय न झाल्यास पुन्हा जनआंदोलन उभारण्याचा इशारा मंचानं पत्रकार बैठकीत दिलाय। इचलकरंजीतील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यास प्रशासन आणि शासन वारंवार टाळाटाळ करत असल्याचा आरोप इचलकरंजी नागरिक मंचनं केलाय। गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। 2020 साली शासनमान्य अमृत 2 या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र 2022 पासून आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी झालेली नाही। दरम्यान 11 मार्च 2025 रोजी आमदार राहुल आवाडे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती। त्यानंतर पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र 5 महिने उलटले तरी यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। त्यामुळे पाणी प्रश्नावर महिनाभरात निर्णय न झाल्यास पुन्हा जन आंदोलन उभारण्याचा इशारा मंचचे अभिजित पटवा यांनी दिलाय।
पत्रकार बैठकीला उमेश पाटील, शीतल मगदूम, सुहास पाटील, सुप्रिया माने, मीना कासार, रुपाली माळी, राजू कुन्नूर, विद्यासागर चराटे, राम आडके, अमोल ढवळे, राजू आर्गे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यालयाचं ओळखपत्र दर्शनी भागावर लावणार नाहीत त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर फिरून वेळकाढूपणा करत असतात. मात्र आता शासनानं काढलेल्या परिपत्रकामुळे अशा कर्मचाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नोकरी करतात त्या कार्यालयाचं ओळखपत्र संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दर्शनी भागात लावणं बंधनकारक आहे. पण अनेक कर्मचारी आणि अधिकारी ओळखपत्र न लावता स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अडचण होते. नागरिकांना शासकीय कार्यालयात आल्यानंतर अधिकारी कोण आणि कर्मचारी कोण हे ओळखून येत नव्हतं. ओळखपत्र नसल्यानं कर्मचारी आपले टेबल सोडून कुठेही फिरतायत याचाही पत्ता लागत नव्हता. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपलं कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासनानं परिपत्रक काढून अनेक वेळा सूचना दिल्या होत्या. तरीही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागात लावत नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा 10 सप्टेंबरला एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपलं कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावं अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला असून अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना दिले आहेत. दरम्यान शासन परिपत्रकानुसार अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावतात की नाही हे पाहिलं असता काही कार्यालयांमध्ये कर्मचारी नियमितपणे आपलं ओळखपत्र दर्शनी भागात लावत असल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी कार्यालयीन प्रमुखच ओळखपत्र वापरत नसल्याचं दिसून आलं. यामध्ये कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कदम यांनी ओळखपत्र दर्शनी भागात लावलं नसल्याचं दिसून आलं. आता त्यांच्यावर त्यांचे वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे. मुरगुड शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. अवघ्या आठवडाभरापूर्वी महालक्ष्मी नगर परिसरात झालेल्या चोरीनंतर आता शहरातील विविध भागांमध्ये घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्नांची मालिका समोर आली आहे. मुरगुड शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. आठवडाभरापूर्वी महालक्ष्मी नगर परिसरात चोरी झाली होती. त्यानंतर आता शहरातील विविध भागांमध्ये घरफोडी आणि चोरीच्या प्रयत्नांची मालिका समोर आली आहे. मगदोम गल्लीतील 2 घरांमध्ये चोरी झाली असून चौगुले गल्ली, तुकाराम चौक आणि भोसले कॉलनी परिसरातही चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. चौगुले गल्लीत एका दुचाकीची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र दुचाकी रस्त्यातच बंद पडल्यानं ती सोडून चोरट्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे भोसले कॉलनी हा परिसर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचं प्रमाण वाढत असून केवळ महिन्याभरात शहरात चौथ्यांदा चोरी झाल्यानं नागरिक भयभीत झालेत. बंद घरं चोरट्यांचं लक्ष बनत असल्यानं अनेक जण घर सोडून जाण्यास कचरू लागलेत. दरम्यान एका घरातल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाल्याची माहिती मिळाली असून या आधारावर मुरगुड पोलीस पुढील तपास करतायत. नागरिकांनी घर बंद करताना काळजी घ्यावी आणि शेजाऱ्यांनी एकमेकांच्या घरांवर लक्ष ठेवावं असं आवाहन मुरगुड पोलिसांनी केलंय. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी अंबाबाई मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार असल्यानं उत्सव मूर्तीचं दर्शन मुख्य मंदिरातील सरस्वती मंदिराशेजारी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत चालू राहणार आहे. कागल तालुक्यातील शेंडूर गावातील ओढ्यात तब्बल 7 फुटाहून अधिक लांबीची मगर आढळून आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सर्पमित्रांच्या मदतीनं वन विभागानं तिला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. कागल तालुक्यातील शेंडूर गावच्या पूर्वेला ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी अवधूत सुतार आणि वैभव मेथे हे रात्री 11 वाजता गेले होते. त्यावेळी त्यांना ओढ्यात मगर आढळून आली. मगर पाहताच दोघांचेही धाबे दणाणले. त्यांनी याबाबतची माहिती तातडीनं सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र कृष्णात येलुगडे, पंडित मेडे आणि पोपट चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास 3 तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर 7 फुटांची मगर पकडण्यात त्यांना यश आलं. सकाळी ही मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
अभियंते हे समाज आणि राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी बदलत्या काळानुसार नवतंत्रज्ञान आत्मसात केलं तर शाश्वत विकास शक्य होईल असा विश्वास डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन यांनी व्यक्त केलंय. दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाच्या कोल्हापूर सेंटरतर्फे 58व्या अभियंता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीनं विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभियंता दिनानिमित्त शाहू स्मारक भवनमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के. प्रथापन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर के. प्रथापन यांनी अभियंते समाज आणि राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ असून त्यांनी बदलत्या काळानुसार नवतंत्रज्ञान आत्मसात केलं तरच शाश्वत विकास शक्य होईल असा विश्वास व्यक्त केला. इस्लामपूरमधील RITचे प्राध्यापक डॉक्टर सचिन पाटील यांनी समाजाच्या प्रगतीत अभियंत्यांचं योगदान अनन्यसाधारण असून अत्याधुनिक तंत्रज्ञानानं आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेनं भारतातील तंत्रज्ञान क्रांतीला गती देणं शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी डॉक्टर मंजुषा सरनोबत यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. यावेळी दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडियाच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीनं अभियंता दिनानिमित्त इंजिनियर डॉक्टर सीमा पाटील, योगेश पाटील, सोनम म्हेत्रे घाटगे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर इंजिनियर चंद्रशेखर मुरगुडकर यांना ज्येष्ठ अभियंता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देवेंद्र भोसले, किरण भनगुत्ते आणि गीता हसूरकर यांनाही सामाजिक कार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर अजय देशपांडे, मानद सचिव डॉक्टर योगेश चिमटे, रवींद्र पाटील, संजय खोत, बलराम महाजन, BH पाटील, जयदीप बागी, संजय सावंत, प्रदीप कुलकर्णी, डॉक्टर मंजुषा सरनोबत, सुनील पाटील, विजय भांबुरे, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. याबाबत वारंवार विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नसल्यानं विद्यार्थ्यांनी झुणका भाकर आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तर आज कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची शाहू सेना आणि विद्यार्थ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण केलं जाईल असं आश्वासन दिलं. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील मेसच्या जेवणामध्ये साबणाचे तुकडे, घासण्याचे तुकडे, किडे आणि आळे आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा प्रकार असूनही विद्यापीठ प्रशासनानं याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाहू सेनेसोबत रविवारी झुणका भाकर आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवला होता. शिवाजी विद्यापीठाच्या DOT विभागामध्ये जेवणामध्ये साबण त्याचबरोबर आळ्या असं सापडलं होतं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं, ठे आंदोलन केलं होतं. तेच विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर शाहू सेनेच्या वतीनं सुद्धा या विरोधात आवाज उठवला होता. नेमकं काय या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. नेमके मेसच्या बाबतीत तुमच्या अनेक तक्रारी आहेत, नेमकं काय समस्या आहेत? मेसमध्ये कसं आता जरा क्वालिटी नाही आहे. आता मेसमध्ये ताटामध्ये किडे, परत घासणीचे तुकडे, साबण अशा प्रकारचे म्हणजे अनहायजेनिक वस्तू निघत आहेत त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो शरद चिले आहे तो अतिरिक्त दंड घेत आहे मुलांकडून, अशी तक्रार आहे. एकतर्फी असं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी विद्यापीठ कुठं ना कुठंतरी खेळतं आहे किंवा त्यांच्या आरोग्याशी विद्यापीठ दुर्लक्ष करतं आहे असं तुम्हाला वाटतं का? होय, आम्हाला तसं वाटतं. का तर आम्ही ह्या आधी 2 महिने झाले ह्यासाठी गोष्टीसाठी आम्ही झटतो आहे. पण सध्याला जर कॉलेज मॅनेजमेंटकडं विचारलं तर कॉलेज मॅनेजमेंट म्हणते की आम्ही करतो आहे, पण तिथं काहीच दिसत नाही त्यांचं. आणि मेसवाले विचारलं तर मेसवाला म्हणतं की युनिव्हर्सिटीतनं मला कुठलंच लेखी पत्रक आलेलं नाही. मग नेमकं आम्ही समजायचं काय, कुठं आम्ही कुणाकडे जायचं नेमकं ना? एवढं लांबनं आम्ही येतो आहे, आम्ही सोलापूर, जळगाववरून अख्ख्या महाराष्ट्रानं आपल्या विद्यापीठाला विद्यार्थी शिकाय येतात. तर जर आमच्या घरच्यांना कळलं की आपल्या विद्यार्थ्याला खायला चांगलं भेटत नाही तर घरच्यांनी काय करायचं, हे आमचा मुद्दा आहे. या विरोधात शाहू सेनेच्या वतीनं सुद्धा नाही आवाज उठवला.
नेमकं विद्यापीठ प्रशासनाचं आज बैठक पण पार पडली. काय नेमकं त्याच्यामध्ये बोलणं झालं? आज कुलगुरूंनी बैठकीत दोषींवर कारवाई करतो आणि जेवण चांगल्या दर्जाचं द्यायसाठी जर मेसवाला बदलायचं असेल तर मेससुद्धा आम्ही कॉन्ट्रॅक्टर बदलतो असं आम्हाला आश्वासन दिले. आम्हाला त्यांच्या कुठल्याही आश्वासनाशी काही देणं घेणं नाही. जेवणासाठी जर मुलांना हा संघर्ष करावा लागत असेल तर हे शाहूनगरीत दुर्दैव आहे असं माझं मत आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून ह्या जेवणासाठीची ही मागणी सुरू आहे. प्रशासनानं जर त्यावेळेला कारवाई केली असती तर हे इथंपर्यंत सगळं आलं नसतं. जेवणामध्ये आळ्या सापडल्या, किडे सापडले, साबणाचे तुकडे सापडले आणि असं जर जेवण विद्यार्थ्यांना मिळत असेल तर ह्याच्यावर कुठंतरी विचार प्रशासनानं केला पाहिजे. अतिरिक्त दर 2-2 महिन्याचे पैसे विद्यार्थ्यांकडनं घेतले जातात. जेवणाला मेसला का आला नाही ह्याच्यासाठी सक्ती म्हणून विद्यार्थ्यांकडनं दंड गोळा केला जातो. पैसे घेताना जर तुमची तत्परता येत असेल तर जेवणासाठी ही तत्परता कुठं जाते हा प्रश्न आहे. आणि मागच्या रविवारी तर म्हणजे इथला संचालकांचं असं मत होतं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हाच पायंडा आहे की रविवारच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त वरण भात दिलं जातं. मग ह्या संदर्भात आम्ही 2 महिन्यापूर्वीपासून त्यांना सांगितलं होतं. त्यांच्याच ॲग्रीमेंटमध्ये असणारे मुद्दे आम्ही त्यांना दाखवलेले आणि रविवारी पूर्ण जेवण जे ॲग्रीमेंटमध्ये आहे ते मुलांना द्या असं त्यांना आम्ही सांगितलं होतं. पण त्याच्यावर कुठलीच त्यांनी कारवाई केली नाही. म्हणून आम्ही परवा दिवशी झुणका भाकर शाहूसेनेच्या वतीनं आणलं आणि या विद्यार्थ्यांना आम्ही तिथं झुणका भाकर खाण्यासाठी या म्हणून सांगितलं. विद्यार्थ्यांनी पण उत्स्फूर्तपणानं उपस्थिती लावून प्रशासनाचा झुणका भाकर खाऊन निषेध केलेला आहे. माझी कुलगुरूंना या संदर्भामध्ये विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी जर हे आंदोलन चालू असेल तर ह्याचा कुठं तर आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा. जर विचार झाला नाही तर आम्ही कुलगुरू कार्यालयात झुणका भाकर आंदोलन करूच. पण कुठल्याही यातल्या अधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असं माझं ठाम मत आहे. आणि आम्ही एक विनंती वजा हे आंदोलन करतोय ह्याची कुठंतरी दखल घ्यावी. जर या आंदोलनाला कुठं जर बोट लागलं तर ह्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची राहील. विद्यापीठाची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण देणं हे विद्यापीठाची जबाबदारी असते. कुठं ना कुठं तर विद्यापीठ यापासून लांब राहते किंवा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करते असंच या विद्यार्थ्यांच्या बोलण्यावरून दिसून येतं. आता याकडे विद्यापीठ प्रशासनानं लक्ष देऊन या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करायला पाहिजेत आणि चांगल्या दर्जाचं त्यांना जेवण दिलं पाहिजे. हे देईल का हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर. या प्रकरणी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं आश्वासन दिलंय. विद्यार्थ्यांची काही तक्रारी मागच्या काही 15 दिवसात होत्या. कुलसचिवांनी त्यात लक्ष घालून रेक्टर, कुलसचिव, विद्यार्थी आणि मेस चालक यांची बैठक झाली आणि त्यातून निर्णय घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त जर काही आणि त्यांच्या तक्रारी असतील तर त्या जरूरच त्यांचं निवारण केलं जाईल. आणि मेस चालक असू दे किंवा आणि कुठली यंत्रणा असू दे, विद्यार्थ्यांच्या बाजूनच या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जाईल. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल असं आश्वासन कुलगुरूंनी दिलंय. कुलगुरूंच्या आश्वासनानंतर आता विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. इचलकरंजीत रस्त्यांची चाळण झालीय. खड्डेमय रस्त्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. रस्त्याच्या या दुरावस्थेच्या निषेधार्थ आज युवा महाराष्ट्र सेनेनं महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी खड्ड्यांमुळे दुखापत झालेल्या प्रतिकात्मक रुग्णानं सर्वांचं लक्ष वेधलं. या प्रश्नावर प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. या खड्ड्यातून वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय. रस्त्याच्या दुरावस्थेमुळं अनेक लहान मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले आणि जिल्हाध्यक्ष हुसेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खड्ड्यांमुळे दुखापत झालेल्या प्रतिकात्मक रुग्णानं सर्वांचं लक्ष वेधलं. महापालिका प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चात बसवराज टक्कळगी, अभि घोडगिरे, सचिन पाटील, आनंदा नाईक, गणेश कांबळे, राजू दड्डी, सतीश कवडे, सदाशिव बंडीगनी, राजेश राठोड, भरत जोशी आदी सहभागी झाले होते.
पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 गावांपैकी कोडोलीतील नाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाला गणराया अवॉर्ड मिळालाय. मान्यवरांच्या हस्ते नुकताच याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं गणराया अवॉर्ड देण्यात येतो. पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 27 गावांपैकी कोडोलीतील नाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाला यावर्षीचा गणराया अवॉर्ड मिळालाय. काखे इथल्या सह्याद्री तरुण मंडळाला दुसरा आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस सातवे इथल्या जय हनुमान तरुण मंडळाला देण्यात आलं. कोडोलीच्या शिवप्रेरणा तरुण मंडळ, सावर्डेच्या विश्वक्रीडा मंडळ आणि जाखलेच्या सत्यवती गणेश तरुण मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलंय. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या हस्ते आणि उद्योजक विशाल जाधव, ॲडव्होकेट विश्वास पाटील, शिवाजी कापरे, पोलीस पाटील उज्ज्वला पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झालं. यावेळी पोलीस पाटील मोहन कदम आणि कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेच्या याचिकेवर उद्या बुधवारी पुन्हा कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचं म्हणणं काल सोमवारी न्यायमूर्तींनी ऐकून घेतलं. त्यानंतर आज राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं वकिलांनी युक्तिवाद केला. जिल्हा परिषदेसाठी प्रारूप प्रभाग रचनेत करवीर तालुक्यातील गावांची रचना चुकीच्या पद्धतीनं केली आहे. त्याचबरोबर प्रारूप आराखड्यात गंभीर त्रुटी आहेत अशा सर्व याचिका एकत्रित करून त्यावर कोल्हापूर सर्किट बेंच समोर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले आणि ॲडव्होकेट ऋतुराज पवार हे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. दरम्यान राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग हे पूर्णतः वेगवेगळे आहेत. निवडणूक संदर्भातील सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाला आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकती विभागीय आयुक्तांनीच ठरवल्या आणि त्यांचा निर्णय कसा बरोबर आहे हेही विभागीय आयुक्तांनीच ठरवले. हे सर्व बेकायदेशीर आहे. सर्वच कामं शासनानं किंवा अधिकाऱ्यांनी करायची असतील तर मग राज्य निवडणूक आयोगाला काहीच काम शिल्लक राहणार नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट गणबावले यांनी केला होता. त्यानंतर आज मंगळवारी सुनावणी झाली. राज्य शासनाच्या वतीनं ॲडव्होकेट अनिल साखरे, सरकारी वकील नेहा भिडे तर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ॲडव्होकेट सचिंद्र शेटे हे काम पाहतायत. त्यांनी आज न्यायालयात राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं बाजू मांडली. यावर आता उद्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. सर्किट बेंचचा निकाल संपूर्ण राज्यासाठी लागू होणार असल्यानं या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज वसगडे आणि सांगवडे गावातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं दिली. या पुस्तकामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास हातभार लागणार आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज सकाळी वसगडे गावातील बापूसो पाटील हायस्कूल तसंच सांगवडेतील जिल्हा परिषद शाळा आणि NS पाटील शैक्षणिक संकुलाला भेट दिली आहे. या भेटीत DY पाटील ग्रुप आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची पुस्तकं देण्यात आली. ही पुस्तकं मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. यामुळं भाषा विषयाच्या अभ्यासात निश्चितच मदत होणार असून ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेला बळकटी मिळणार आहे. या उपक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, विजय पाटील, सरपंच सुकुमार जगनाडे, मुख्याध्यापक सागर पाटील, डॉक्टर श्रीकांत चौगुले, बाळासो उपाध्ये, ग्रामसेवक संगीता विरंभोळे, विद्यासागर पाटील, प्रकाश कांबळे, सुहास रोकडे, रायगोंडा पाटील, अश्विनी पाटील, अरुण माने, गौतम पवार, नाना पाटील, रोहित पाटील, सचिन माने आदी उपस्थित होते. देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. राधानगरी तालुक्यात 3,500 एकर देवस्थान शेतजमीन असून ती शेतजमीन हजारो शेतकरी कसतात. मात्र वेगवेगळ्या अटी लावून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती शेतकऱ्यांकडून हा खंड भरून घेण्यास नकार देते. त्यामुळे हा खंड भरून घ्यावा, पीक पाणी नोंद करावी, शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज राधानगरीतील अंबाबाई मंदिरापासून रॅली काढत राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे डॉक्टर उदय नारकर यांनी येत्या 1.5 महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं खंड भरून घ्यावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिलाय. मधल्या देवस्थान शेतकऱ्यांचा खंड ही जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे ही वेगवेगळी अत्यंत बोगस कारणं सांगून भरून घेत नाही आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना देवस्थान समिती बेदखल करते आहे. तर या शेतकऱ्याकडे ही जमीन आहे याचा अधिकार त्याचा नष्ट होतो आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेनं निर्णय घेतलेला आहे की ही पीक पाण्याची नोंद करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. शासनानं ती जबाबदारी स्वीकारावी, त्यांच्या पीक पाण्याच्या पूर्वीप्रमाणेच त्यांनी नोंदी कराव्यात. यासाठी आम्ही प्रशासनाला 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची नोंद यावर्षीची करून घ्यावी. तशा प्रकारचे दाखले शेतकऱ्यांना द्यावेत. जर दिले नाहीत तर 1.5 महिना झाल्यानंतर जिल्ह्यातला सर्व देवस्थानचा शेतकरी आपल्या मुलाबाळांसकट कलेक्टर कचेरीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करेल असा निर्णय किसान सभेनं घेतलेला आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राधानगरी तालुकाध्यक्ष कॉम्रेड दिनकर आदमापुरे यांनी भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सातबाऱ्यावरील खंडकरी शेतकऱ्यांची कुळवहिवाटीची नावंही काढून टाकल्याचा आरोप केला. मागण्या होत्या की त्या शेतकऱ्यांचे 7-12 उतार्यावर पूर्वीप्रमाणे नाव लागावं, त्यांच्या खंड भरायची प्रक्रिया आहे ते त्यांची नावं नसल्यामुळे खंड भरून घेत नाही, तर ते ताबडतोब या ठिकाणी खंड भरून घ्यावा. दुसरी मागणी अशी होती की या शेतकऱ्यांची उत्तरावर नावं नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई कुठलीही मिळत नाही. मग ते गहू रेड्यानं मारायला असावं किंवा आता पडलेल्या उसावर किंवा भातावर जे मावा आहे, जे तांबिरा रंग पीक आहे, याच्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि ते देवस्थान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्याची देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं उतार्यावर नाव असो किंवा नसो, पण ते पीक कसतात, त्यांना राबावं लागतं त्या रानामध्ये, राबल्याशिवाय पीक येत नाही आणि तेच जर पीक गेलं हातचं तर ते शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं आणि म्हणून त्यांना ताबडतोब या सर्वांची नुकसान भरपाई मिळावी. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आलं. मोर्चात ॲडव्होकेट अमोल नाईक, अखिल भारतीय किसान सभेचे सचिव बाबासाहेब भोसले, गणू सुतार, ज्ञानदेव शेंडगे, प्रभावती पांडव, बंडा केळुसकर, यशवंत कांबळे, अनंत चौगले यांच्यासह शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. भविष्याचं परिवर्तन व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय नवकल्पना या विषयांवर सायबर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 19 आणि 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेला विविध देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सायबर महाविद्यालयाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. सायबर महाविद्यालयाच्या वतीनं भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय यामधील नवकल्पना या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 19 आणि 20 सप्टेंबर रोजी सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहामध्ये ही परिषद होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीनं देण्यात आली. युनिव्हर्सिटी ऑफ वाउनिया श्रीलंका, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरिशस, कादंबरी मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या परिषदेत 100हून अधिक संशोधन पेपर सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडल्या जाणार आहेत. पत्रकार परिषदेला संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉक्टर बिंदू मेनन, समाजकार्य विभाग प्रमुख डॉक्टर दीपक भोसले, अधिष्ठाता मधुरा माने आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहराच्या विकासासंबंधी प्रलंबित प्रश्न 2 वर्षात मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महारेरा शिवाय विकास अपूर्ण या विषयावर रेसिडेन्सी क्लबमध्ये अभियंता दिनानिमित्त चर्चासत्र आणि इंजिनियरांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरासह जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी अनेक प्रकल्प उभे केल्याचं सांगितलं. शहराच्या विकासासाठी पूर नियंत्रण, हद्दवाढ, रिंग रोड, IT पार्क, टेक्नॉलॉजी आणि डेटा सेंटर यासारखे प्रकल्प राबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर शहराच्या विकासासंबंधी प्रलंबित प्रमुख प्रश्न 2 वर्षात मार्गी लावू अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर प्रताप कोंडेकर यांनी मनोगत व्यक्त केलं. अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, निवृत्त मुख्य अभियंता S.L. पाटील, पाटबंधारे विभागाचे निवृत्त उपकार्यकारी अभियंता G.K. शिंदे, निवृत्त कार्यकारी अभियंता अण्णा सोमाने, शिवाजी चव्हाण, D.Y. कदम, जोसेफ बारदेसकर, V.S. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी BAI हाऊसिंग रेरा कमिटी चेअरमन ज्योती चौगुले, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष विजय कोंडेकर, सचिव उमेश शेठ, खजाननीस रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप यांची सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर प्रताप कोळी यांच्या जागी बदली झाली आहे. जगताप यांना 16 सप्टेंबर 2025 रोजी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पाकिस्तानची नाचक्की हस्तांदोलन वादावरून ICCनं पंच पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पाकची मागणी फेटाळली. महाराष्ट्राची आर्थिक अवस्था दिवाळखोरीसारखे खासदार संजय राऊत यांचा आरोप. बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग तसंच सोनू सूदला ईडीचं समन्स. 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सर्वपक्षीय आमदारांची सरकारकडे मागणी. भारतीय महिला संघातील खेळाडू स्मृती मानधना ICCच्या ताज्या वनडे फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल 10 मध्ये स्मृती एकमेव भारतीय खेळाडू. फुलेवाडी रिंग रोड वरील नृसिंह कॉलनी परिसरात राहणाऱ्या महेश राख याच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी यापूर्वी 5 आरोपींना अटक केली होती. आज पोलिसांनी आदित्य गवळी, सद्दाम कुंडले, धीरज शर्मा यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉन नजीकच्या नृसिंह कॉलनीतील महेश राख हा राहत होता. आदित्य गवळी याची पत्नी कस्तुरी हिला काही दिवसांपूर्वी महेश राख यानं आपल्या घरी आणून ठेवलं होतं. राख हा गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य, त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा महेश राख यांच्याशी वारंवार वाद होत होता. शुक्रवारी रात्री सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या 6 ते 7 सहकाऱ्यांनी मिळून महेश राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. यानंतर हल्लेखोरांनी ओंकार शिंदे यांच्या घराजवळ गाठून राख याच्यावर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला होता. या प्रकरणी ओंकार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी यांच्यासह त्यांच्या 6 ते 7 साथीदारांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी करवीर पोलिसांनी राख याच्या खून प्रकरणी 5 संशयितांना अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा यातील आदित्य गवळी, सद्दाम कुंडले, धीरज शर्मा या तिघांना अटक केली होती. दरम्यान या तिघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिद्धार्थ गवळी आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान महेश राख याचा खून करण्यापूर्वी आदित्य आणि त्याच्या साथीदारांनी मिळून घरांची तोडफोड करून मोठं नुकसान केलं. घटना घडली त्या दरम्यान आपण वारंवार 112 नंबरवर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली, पण वेळेत मदत मिळाली नाही. त्यामुळं आपण लेखी अर्ज करून पोलीस अधीक्षकांकडे न्याय मागितल्याचं कस्तुरी कुंभार हिनं सांगितलं. फुलेवाडी रिंग रोडवरील नृसिंह कॉलनी परिसरातील महेश राख कुटुंबियांसोबत राहत होता. आदित्य गवळी याची पत्नी कस्तुरी कुंभार ही गेल्या काही दिवसांपासून महेश राखसोबत राहत होती. यातूनच शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी रात्री आदित्य गवळी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सशस्त्र हल्ला करत राख याचा खून केला.
यातील आदित्य गवळी आणि त्याच्या काही साथीदारांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान राख याचा खून करण्यापूर्वी आदित्य आणि त्याच्या साथीदारांनी मिळून घराची तोडफोड करून मोठं नुकसान केलं. त्या दरम्यान आपण वारंवार 112 नंबरवर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली होती, मात्र वेळेत मदत मिळाली नाही असा आरोप कस्तुरी कुंभार हिनं केलाय. त्यामुळे आपण लेखी अर्ज करून पोलीस अधीक्षकांकडे न्याय मागितल्याचं कुंभार हिनं सांगितलं. माझं नाव कस्तुरी कुंभार. मी आधी आदित्य गवळी यांची पत्नी होते. त्यानंतर काही कारणानंतर आमचं डिवोर्सची केस चालू झाली. त्यानंतर महेश रागसोबत माझी ओळख होऊन आम्ही एकत्र राहत होतो. मग त्यानंतर आम्हाला वारंवार धोका होताच, तरी पण नंतरनं शांत झालेलं सगळं. त्याच्यानंतर पण मला धोका ज्यावेळी जाणवला महेश राग यांच्या दारात, जेव्हा मला धोका जाणवला त्यानंतर मी वारंवार 112ला कॉल केला, पण मला त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मी मदतीसाठी वारंवार फोन केला. घराची तोडफोड पण झाली, माझ्या पाठीमागं पण तलवार घेऊन लागलेलीत. मी कसं बसं झटापट्टीत त्यांच्या हातनं निसटलो, तरी पण कोणतीही मदत मिळाली नाही. जर त्यांच्याकडनं मला मदत मिळाली असती तर ही घटना घडलीच नसती पुढं, आणि घराची तोडफोड पण झाली नसती. या संदर्भात मी SP ऑफिसला तिकडं ह्यांची दाखल केलेली आहे केस. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पवन आवळे असं त्याचं नाव असून न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून राहत्या घरातून 26 ऑगस्ट रोजी पळवून नेलं होतं. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी पाचगावात राहणाऱ्या पवन आवळे याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शासकीय शालेय महापालिका स्तरीय 19 वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानस महाडेश्वर आणि प्रणाली गोरे यांनी विजेतेपद पटकावलं. शंतनू पाटील आणि सिद्धी वरपे उपविजेते, तर श्रेयस बावधनकर आणि वैष्णवी काळे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं शासकीय शालेय महापालिका स्तरीय मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्विस लीग पद्धतीनं जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम 6व्या फेरीनंतर तृतीय मानांकित DY पाटील ज्युनियर कॉलेजच्या मानस महाडेश्वरनं 6 पैकी 6 गुण मिळवून अजिंक्यपद पटकावलं, तर अग्रमानांकित कोल्हापूर हायस्कूलच्या शंतनू पाटीलनं उपविजेतेपद मिळवलं. गोखले कॉलेजच्या श्रेयस बावधनकरनं 4.5 गुण मिळवून तृतीय स्थान निश्चित केलं. मुलींच्या गटात राऊंड रॉबिन पद्धतीनं एकूण 7 फेऱ्या झाल्या. अंतिम 7व्या फेरीनंतर विवेकानंद कॉलेजच्या प्रणाली गोरेनं 7 पैकी 6.5 गुण मिळवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या सिद्धी वरपेला 5.5 गुणासह उपविजेतेपद मिळालं, तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार ज्युनियर कॉलेजच्या वैष्णवी काळेनं 5 गुणासह तृतीय स्थान पटकावलं. मुले आणि मुली या दोन्ही गटातील पहिल्या 5 खेळाडूंची निवड शासकीय शालेय 19 वर्षाखालील मुलामुलींच्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर महानगरपालिका संघात करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर, आरती मोदी, किरण खटावकर, राहुल माने, सचिन भाट, प्रशांत पिसे, उत्कर्ष लोमटे, पल्लवी दिवाण, अल्ताफ कुरेशी, अनिश गांधी यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. निवडणुकीसाठी पुन्हा मुदतवाढ देणार नसल्याचं न्यायालयानं केलं स्पष्ट. इचलकरंजी पाणी प्रश्नावर महिनाभरात निर्णय घ्या, अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इचलकरंजी नागरिक मंचचा इशारा. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची करण्यात येणार स्वच्छता. स्वच्छतेच्या कामामुळे देवीचं दर्शन दिवसभर राहणार बंद. भाविकांना उत्सव मूर्तीचं घेता येणार दर्शन. मुरगुडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, महिन्याभरात चौथ्यांदा चोरी. चोरट्यांकडून बंद घरांना केलं जातंय लक्ष. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आणि जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेच्या याचिकेवर उद्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार सुनावणी.
आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.